शंकर महाराजांची कृपा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा मला 1992 साली मी ज्यावेळेस माझ्या वकिलीचं प्रॅक्टिस करत होतो त्यावेळेस मला श्री शंकर महाराजांची आणि 1996 साली मला स्वामी समर्थ महाराजांची कृपा प्राप्त झाली. फोन आला, स्वामीजींचा फोन आला की सर म्हणे चमत्कार घडला. म्हटलं काय झालं? म्हटलं माझं काय चुकलं का? तर नाही म्हणे तुमच्या शिरपेचा मानाचा तुरा म्हणे ज्या डॉक्टरांनी 6 डॉक्टरांनी तुम्हाला नमस्कार केलेत आणि त्यांनी जे सांगितलं होतं की कायम कोमात राहतील आणि तुम्ही मला जे सांगितलं होतं की 2 ते 3 दिवसामध्ये शुद्धीवर येतील आणि मृत्यूयोग आता नाही, तर ते शुद्धीवर पूर्णपणे आले, आता चांगलं बोलू लागलेत. नमस्कार मित्रांनो, यथार्थ टॉक्समध्ये तुमचं आजच्या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. आजचा हा पॉडकास्ट माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण आजचा हा पॉडकास्ट आपण आध्यात्मिकवर करणार आहोत. आजचे जे आमचे स्पेशल गेस्ट, त्यांना शंकर महाराजांची आणि स्वामी महाराजांची कृपा झालेली आहे आणि तसेच त्यांना ॲस्ट्रोलॉजीची पण त्यांचं ॲस्ट्रोलॉजीवरती पण पदार्पण झालेलं आहे. ॲस्ट्रोलॉजीमध्ये त्यांचं लाल किताबवरती 33 वर्षाचा त्यांना अनुभव आहे. तर माझ्यासोबत हा पॉडकास्ट तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि जे कोण माझा हा पॉडकास्ट पहिल्यांदा बघत आहे, जे कोण माझ्या चॅनलवरती आज नवीन आहे, त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आजचे आमचे मुख्य गेस्ट मधुकर गोळी सर आलेले आहेत. नमस्कार सर. नमस्कार. सर कसं वाटतंय सर? मस्त. सर मला आहे ना खूप सारे प्रश्न आहेत, तर ते तर घेऊच आपण. पण मला आहे ना तुमचं जे कृपा झालेली आहे तुमची शंकर महाराजांची आणि ते स्वामी महाराजांची, तर ते कशी झाली ते त्याच्या बाबतीत थोडा त्या प्रवासाबद्दल थोडं सांगा आमच्या ऑडियन्सला. नमस्कार. मी मधुकर गुळी. मी हडपसर पुणे येथे असतो आणि गेली 33 वर्ष मी ॲस्ट्रो मेडिको आणि सायंटिफिक ॲस्ट्रॉलॉजीमध्ये गेली 33 वर्ष मी काम करतोय. आता मी सुरुवातीला माझे सद्गुरू श्री शंकर महाराज आणि श्री स्वामी समर्थ यांना वंदन करून आपला पॉडकास्टला सुरुवात करतो. आपण जर बोललो शंकर महाराजांची कृपा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा मला 1992 साली मी ज्यावेळेस माझ्या वकिलीचं प्रॅक्टिस करत होतो त्यावेळेस मला श्री शंकर महाराजांची आणि 1996 साली मला स्वामी समर्थ महाराजांची कृपा प्राप्त झाली. थोडक्यामध्ये मी हे सगळं करत असताना आपल्याला काय ज्योतिषाविषयी कळतं का, भविष्याविषयी कळतं का, यापेक्षा आपण जे काही सांगतो ते प्रत्यक्षात ज्यावेळेस मी महाराजांसमोर बसतो किंवा स्वामींसमोर बसतो त्यावेळेस प्रत्यक्षात माझ्या रूपानं ते बोलत असतात आणि ते स्वतः तुम्हाला गाईड करत असतात, उपाय सांगत असतात, तुमच्या अडचणीवर मार्ग सांगत असतात. सर जसं तुम्ही सांगितलं आता तुम्हाला शंकर महाराजांची आणि स्वामी महाराजांची सिद्धी प्राप्त झाली किंवा कृपा प्राप्त झाली, राईट, बरोबर? तर हे प्राप्त झाली हे तुम्हाला कसं कळलं किंवा तुमच्या आयुष्यामध्ये अशा कुठल्या गोष्टीने तुम्हाला कळलं काय आहे? बेसिकली या प्रश्नाचं उत्तर असं आहे की मी स्वामी महाराजांच्या शंकर महाराजांच्या सेवेमध्ये जवळपास 35 वर्ष आहे आणि ज्यावेळेस त्यांची कृपा झाली त्यावेळेस मला त्यांचे दृष्टांत झालेले आहेत. मला त्यांनी त्या पुण्यामध्ये असताना, परगावी असताना त्यांचे दाखले मला मिळालेले आहेत. त्यांनी मला प्रत्यक्ष दर्शनं दिलेली आहेत. त्यावेळेस मला कळालं की आपल्यावर त्यांची कृपा आहे आणि मला चांगल्या चांगल्या तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला ही कृपा प्राप्त झाली किंवा ह्या सिद्धी प्रकारात कृपा प्राप्त झाल्यानंतर जर माणूस बोलतो, आता काय असतं त्यामध्ये की जर समजा कृपा प्राप्त असेल, वाचा सिद्धी प्राप्त असेल तर तुम्ही जे गोष्टी बोलता त्या खऱ्या होतात. आणि यामध्ये काय होतं की महाराजांची कृपा किंवा त्यांचे आशीर्वाद असल्याशिवाय या गोष्टी घडणं शक्य नाहीये. शंकर महाराज हे एक अवलिया होते, त्यांचा जगभर प्रसार होता, जगभर प्रसार होता. स्वामी समर्थांच्या बाबतीमध्ये तर सांगायची गरजच नाहीये. शंकर महाराजांनी श्री स्वामी समर्थांना गुरु मानलेलं आहे. श्री शंकर महाराज हे स्वतः महादेवाचे अवतार आहेत. त्यांचं जवळपास जे 150 वर्षाचं जीवनकाळ होता त्यामध्ये त्यांनी अनेक गोष्टी घडवलेल्या आहेत आणि त्यांनी स्वामी समर्थांना स्मरून त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की माझं नाव घेऊ नका, माझ्या गुरूंचं नाव घ्या. त्यामुळे तुम्ही शंकर महाराजांच्या कधी धनकवडीच्या मठात जरी गेला किंवा त्यांच्या जन्मस्थळी किंवा ज्या ठिकाणी ते प्रकट झाले अंतापूरला नाशिक जिल्ह्यामध्ये तिथं जरी गेला तरी तुम्हाला श्री स्वामी समर्थ यांचाच मंत्र म्हणताना ध्यानात येईल किंवा लक्षात येईल आणि हीच कृपा महाराजांनी माझ्यावर केलेली आहे. त्यामुळं मला सांगायला अभिमान वाटतो किंवा आनंद वाटतो की ज्या पद्धतीनं
महाराजांनी कृपा माझ्यावर केलेली आहे. त्यामुळं माझ्या हाताला किंवा माझ्या शब्दांना महत्त्व प्राप्त होतं. ते सांगितल्यानंतर समोरच्या जातकाला जो मला प्रश्न विचारायला आलाय किंवा भविष्य बघायला आलाय, जाणून घ्यायला आलेला आहे, त्या बाबतीमध्ये त्याला तो अनुभव येतो म्हणजे येतोच. आणि एवढं सांगू शकतो की श्री शंकर महाराजांची कृपा आहे. त्यामुळं मी माझ्या फेसबुकला पण माझी लाईन आहे की माझ्यासोबत सतत माझे सद्गुरू श्री शंकर महाराज आणि स्वामी समर्थ, मग व्यर्थ चिंता करण्यात काय अर्थ. मग त्यामुळं मी शंकर महाराजांना माझे गुरु, सद्गुरू, मालक, पालक, चालक, आई वडील, भाऊ बहीण, सखा सोबती हे सगळं काही त्यांनाच मांडलेलं आहे. आणि स्वामी समर्थ हे मी त्यांना आजोबा म्हणतो, मालक म्हणतो, मालकांचे मालक म्हणतो. ही त्यांची त्यांची महती मी माझ्यासारख्यानं सांगणं म्हणजे आपण सूर्याचं वर्णन म्हणजे काजव्यानं करण्यासारखं आहे. पण त्यांची अद्भुत लीला मी कित्येक वेळा पाहिलेत. असे माझ्याकडे जवळपास 2000 दाखले आहेत त्यांचे. त्यामुळं म्हणजे कोणती सांगून कोणती नाही असा प्रश्न पडेल. त्यामुळं आपण थोडक्यामध्ये ते म्हणू शकतो की श्री शंकर महाराजांच्या कृपेनं आणि श्री स्वामी समर्थांच्या कृपेनं आणि अष्टकाल भैरवांच्या कृपेनं जे मी काही करतोय आज, त्याला मला यश मिळतंय आणि त्याचा लोकांना फायदा होतो. अगदीच, अगदीच, अगदीच. तर मला आहे ना, जसं तुम्ही म्हटलं तुमची कृपा झाली, त्यानंतर तुमच्या लाईफमध्ये भरपूर चेंजेस झालेले आहेत. बरोबर? तर असं कुठले एक चेंजेस आहे किंवा एक स्टोरी आहे किंवा एक कथा आहे तुमच्याकडं, जे आपल्या ऑडियन्सला पण एंगेजिंग राहील किंवा जे आपल्या ऑडियन्स पण रिलेट करतील, त्या बाबतीत काय बोलाल तुम्ही? थोडक्यामध्ये शंकर महाराज म्हणायचे की आमच्या पुढे कुठले सरकार. एक श्री स्वामी समर्थ तो स्वतः म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि आपण म्हणतो अशक्य ते शक्य करतील स्वामी. स्वामींच्या कृपेमुळे, शंकर महाराजांच्या कृपेमुळे अशी माझ्याकडे कित्येक उदाहरणं आहेत की आता तुम्हाला एक उदाहरण द्यायचं म्हणजे माझ्याकडे 2011 मध्ये एक गृहस्थ आले होते माझ्याच ओळखीच्या एका मित्राकडून. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की यांना लग्न होऊन 11 वर्ष झालेली आहेत, पण यांना अपत्य नाही. त्यांनी मला ऑक्टोबर महिन्यामध्ये 2011च्या भेटले होते. त्यावेळेस त्यांनी मला विचारलं की सर, आम्ही सगळीकडे फिरून आलोय, सगळे डॉक्टर झाले, वैद्य झाले, बुवा झाले, देवऋषी झाले, ज्योतिषी झाले, भविष्यवाले झाले, तर तुम्ही तरी आम्हाला नाही म्हणून सांगू नका. तर मग मी त्यांना त्यांची पत्रिका बघितली आणि त्यांना सांगितलं की तुमचा आपत्ती योग होणारच आहे. आपण त्यांना ते एक सांगितलं की तुम्ही दिवाळीनंतर 22 नोव्हेंबरला मला भेटा. मग मी 22 नोव्हेंबरला त्यांची पत्रिका बघून त्यांना सांगितलं की तुम्हाला जानेवारीमध्ये तुम्हाला अपत्य प्राप्तीची सूचना मिळेल आणि तुम्हाला अपत्य होईल. त्याबद्दल चिंता करण्याची कारण नाही. आणि त्यांना तारीख दिल्याप्रमाणे जानेवारीमध्ये त्यांची पत्नी प्रेग्नंट राहिली आणि त्यांना एक मुलगी झाली. आज ती मुलगी 14 वर्षाची. आणि दुसऱ्या बाजूला जर म्हटलं तर माझ्याकडे असेच भविष्य विचारायला येणारे जातक आहेत, पण त्यांना त्या मुलीला मी माझी मुलगी मानतो. आणि ती ज्यावेळेस तिच्या नवऱ्याशी पटत नव्हतं, त्यावेळेस मी त्यांना हडपसरच्या मैदानामध्ये बसून सांगितलं होतं की बाबा तुमचा डायव्होर्स होणार नाही. तुमचं आत्ता तात्पुरतं ग्रहमान खराब आहे. ते किती पिरियडसाठी आहे ते त्यांना पिरियड सांगितला आणि ते दाम्पत्य आज सुखामध्ये संसार करतंय, फुलतंय. त्यांचा संसार फुललेला आहे. एक दिवस असाच झाला आणि त्यांना मूलबाळ काही नव्हतं. त्यावेळेस मी त्यांना त्यांच्या घरी जाऊन सांगितलं होतं की तुमची घराची चौकट पूर्ण होईल. चौकट पूर्ण होईल असं सांगितल्यावर त्यांना ती मुलगी प्रेग्नंट राहिली आणि त्यांना 2017 मध्ये जुळी मुलं झाली, एक मुलगा आणि एक मुलगी. ओके. मग हे कुणी संकेत दिले तुम्हाला? हे स्वामी शंकर महाराज, महाराजांनी? हे शंकर महाराज आणि स्वामी समर्थ. शंकर महाराज ज्या पद्धतीनं सिग्नल देतात किंवा दृष्टांत देतात, दाखले देतात आणि आपल्याकडनं ते वदवून घेतात. आपण बोलतो हे आपलं नाहीये, आपल्याला यातलं काहीच कळत नसतं. आपण हे त्यांचे निमित्त आहोत आणि ते सगळं सिग्नल देतात किंवा आपल्याला सुचवतात आणि आपल्या तोंडातून ते बोलतात. म्हणजे ही कृपा असल्या कारणानं त्यांचं अस्तित्व म्हणजे आज माझ्या घरामध्ये त्यांचं श्री स्वामींचं आणि श्री शंकर महाराजांचं अधिष्ठान आहे. आणि गेली 33 वर्ष मी ह्या अधिष्ठानामध्ये यशस्वी काम करून ज्या पद्धतीनं लोकांना गायडन्स पाहिजे, साध्यात साध्या उपायांपासून ते लाल किताबच्या उपायांपर्यंत आपण त्या गोष्टी सजेस्ट करतो आणि त्याची लोकांना फळं चांगल्या पद्धतीने मिळतात. जसं तुम्ही सांगितलं आता 2-3 एक्झाम्पल्स, जे मूल होण्याचं आणि एक घटस्फोट वाचवण्याचं. बरोबर. तर असे कुठले अजून काय आहेत का तुमच्याकडे जे काय जेणेकरून तुम्हाला म्हणजे असं वाटलं की नाही का म्हणजे स्वामींनी माझ्याकडनं हे काम करून घेतलेत लोकांचं कल्याण करण्यासाठी? अशा कित्येक गोष्टी आहेत. माझ्याकडे आता जवळपास 12,000 लोकांचा इतिहास आहे.
ओके. आवडेल मला त्यातल्या काही गोष्टी ऐकायला. 12,000 आपल्या ऑडियन्सला मध्ये पण तुम्हाला मी थोडक्यामध्ये ही जी वाचासिद्धी आहे किंवा जी शंकर महाराजांची किंवा स्वामी समर्थांची कृपा प्राप्त झालेली आहे, त्या योगे मी तुम्हाला असं सांगू शकतो की माझ्या वडिलांचा मृत्यू मी 10 वर्ष अगोदर सांगितला होता. 5 जानेवारी 2000 साली अरे माझ्या बापरे! वडिलांना ज्यावेळेस मेजर हार्ट अटॅक आला, मॅसिव्ह हार्ट अटॅक आला, त्यावेळेस मी त्यांचं भविष्य वर्तवलं होतं की 10 वर्षानंतर हे नसणार आहेत. हं, हं. आणि हीच गोष्ट मी माझ्या मुलाला, माझ्या भावाला आणि माझ्या बायकोला सांगितली होती. मी माझ्या आईला हे मुद्दाम सांगितलं नव्हतं की तिला धक्का बसायला बरोबर नको. आहे. आणि त्यानंतर मी 10 वर्ष पूर्ण व्हायला 1 महिना शिल्लक असताना मी पुन्हा घरामध्ये सांगितलं की वडील आता ठणठणीत आहेत, पण 1 महिन्यानंतर ते अस्तित्वात नसतील. मग ह्याच्यावरती काही रेमेडीज वगैरे नसतील का नाही, सर? हे थोडंसं तुम्हाला कसं तेवढी कृपा भेटलेली आहे. नाही, हे कसं असतं थोडक्यामध्ये, ज्या घटना घडणार असतील त्या आपण थांबवू शकत नाही किंवा विधिलिखित असतात. ज्यावेळेस प्रारब्ध बदलण्याचा वेळ येते, अशा वेळेस काही उपाय करून आपण त्या गोष्टी करू शकतो. मी तुम्हाला एक ताजं उदाहरण सांगतो की जून महिन्यामधली घटना आहे. माझे गुरु ज्यांना मी स्वामीजी म्हणतो, त्यांनी मला 22 जूनला एक पत्रिका पाठवली आणि सांगितलं की हे कोल्हापूरचे गृहस्थ आहेत. त्यांची घरची परिस्थिती चांगली आहे, पण त्यांना 17 जूनला ब्रेन स्ट्रोक आला आणि थोडक्यामध्ये त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की हे कायम कोमात राहतील आणि दुसरा चान्स नाही. मग त्यांनी त्यांची परिस्थिती चांगली असल्या कारणानं त्यांनी मुंबई आणि पुण्याचं डॉक्टरांचं पथक बोलवलं. त्यांच्यावर ट्रीटमेंट करायला सांगितली. पण त्यांनी सांगितलं की ही डीप कोमामध्ये आहे आणि यातून ते बाहेर पडणं शक्य नाही. ते कायम कोमात राहतील आणि दुसऱ्या बाजूनं जर त्यांची जर सर्जरी करायचं ठरलं, तर ते सर्जरीमध्ये करताना डेड होऊन जातील किंवा निघून जातील ते. ओके. त्यावेळेस मला त्यांनी प्रश्न असा गुरूंनी केला की स्वामीजींनी मला प्रश्न केला की मग आता सर तुम्हीच सांगा काय करायचं. आपण मॅटर म्हणजे स्वामींचं तुमचं कॉन्व्हर्सेशन चाललं होतं का बॅक इन द मॅच? हो हो. ओके, ओके. ते थोडक्यामध्ये त्यांच्याशी माझं ज्यावेळेस बोलणं झालं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की 3 ते 4 दिवसामध्ये शुद्धीवर येतील. ओके. मग काय करता का? आणि एक उपाय त्यांना फक्त मी सांगितला की फक्त मी एक साधा लाकडी कोळशाचा उपाय सांगितला. लाकडी कोळसा त्यांना मी वाहत्या पाण्यात सोडायला सांगितला. त्यांनी तो दुसऱ्या दिवशी उपाय केला हां. आणि तिसऱ्या दिवशी मला माझ्या गुरूंचा फोन आला, स्वामीजींचा फोन आला की सर म्हणे चमत्कार घडला. म्हटलं काय झालं? म्हटलं माझं काय चुकलं का? तर नाही म्हणे तुमच्या शिरपेचात मानाचा तुरा. म्हणे ज्या डॉक्टरांनी 6 डॉक्टरांनी तुम्हाला नमस्कार केलेत आणि त्यांनी जे सांगितलं होतं की कायम कोमात राहतील आणि तुम्ही मला जे सांगितलं होतं की 2 ते 3 दिवसामध्ये शुद्धीवर येतील आणि मृत्यूयोग आता नाही. तर ते शुद्धीवर पूर्णपणे आले. आता चांगलं बोलू लागलेत आणि टोटली नॉर्मल झालेत. हा चमत्कार त्याच डॉक्टरांनी सगळ्यांनी मला नमस्कार केला, हात जोडले. आता हे एकच उदाहरण नव्हे तर दुसरी गोष्ट त्यानंतर मला तासाभरानंतर स्वामीजींचा मला पुन्हा फोन आला आणि त्यांनी एक पत्रिका मला दुसरी पाठवली की ही 25 वर्षाची मुलगी एका गृहस्थाची घरातून निघून गेलेली, काहीही संपर्क नाही. 23 जूनला ती निघून गेली आणि म्हणे माघारी येईल की नाही माहित नाहीये, संपर्क नाहीये, काहीच कळत नाही, काय करावं. हो. मी तिची पत्रिका बघितली आणि त्यांना 5 मिनिटात उत्तर दिलं की मुलगी 5 ते 6 दिवसामध्ये घरी माघारी येईल, तिचा संपर्क होईल. आणि नशिबानं तिचं नशीब चांगलं किंवा आपण जे काही वर्तवलं त्याबद्दल जे असेल, त्या मुलीचा 1 तासामध्ये तिच्या वडिलांना फोन आला आणि तिनं त्यांना ₹5,000 मागितले की मी परराज्यात आहे, मला यायला 2 दिवस लागतील, मी संडेला माघारी येते, रविवारी माघारी येते. आणि आपल्या भाकिताप्रमाणे 4थ्या दिवशी ती पोरगी रविवारी माघारी घरी आली. काय तुमच्याकडे जर असेल तर मला खरंच खूप छान वाटेल ऐकायला. आमच्या ऑडियन्स पण असे उत्सुकताने ते बघत असणार हा पॉडकास्ट. आता जनरली आपण बघतो की लोकांना त्यांचे एकतर लग्न होत नसतात, हो, हो. काहींचं कर्ज वाढलेलं असतं, कुणाचे पैसे अडकलेले असतात, त्यानंतर घरामध्ये आजारपण असतं, त्यानंतर हाताला यश येत नाही, कुठलं काम करायला गेलं तर त्याचं फळ प्राप्त होत नाही, रिझल्ट मिळत नाही, ऐनवेळी कामं होतायत असं वाटतं आणि ऐन वेळेला जे काम व्हायच्या वेळेस नाही म्हणून येतं. किंवा आपण जर बघितलं तर घरामध्ये पती पत्नीचं पटत नसतं किंवा मुलं ऐकत नाहीत, नोकरीमधले त्रास असतील, नोकरीमध्ये वरिष्ठांचे त्रास असतील. आता थोडक्यामध्ये मी तुम्हाला याच्यावरती 2 उदाहरणं सांगेन. ज्या गृहस्थ एका बँकेचे महाराष्ट्राचे हेड आहेत, एका बँकेचे, त्यांचा मला एके दिवशी फोन आला की त्यांचा बॉस त्यांना खूप त्रास देतोय.
आणि त्यांना नोकरी करणं अवघड झालं एवढं झालं. आणि त्यांनी सांगितलं की मी माझी नोकरी कंटिन्यू करू शकत नाही, तर मला राजीनामा द्यावा लागेल, मला इतका त्रास होतोय, मला घरी बसण्याशिवाय पर्याय नाही. मी त्यांना फक्त साधा उपाय सांगितला आणि 3 महिन्यामध्ये त्याच्या बॉसची बदली झाली. ओके. आणि हे कुणी संकेत दिलं? शंकर महाराज? शंकर महाराजांनी संकेत दिलेले होते की काळजी करण्याचं कारण नाही. थोडक्यामध्ये हे सिग्नल जे किंवा हे संकेत जे देतात, हे शंकर महाराज आणि स्वामी समर्थ हे दोघं देतात. ओके. आणि संकेत कसं देतात, म्हणजे काय? संकेत म्हणजे थोडक्यामध्ये आपण ध्यान धारणेमध्ये ज्या वेळेस असतो किंवा आपण ज्या वेळेस बोलत असतो, त्यावेळेस शंकर महाराजांचे आशीर्वाद असतात आणि त्यांच्या आशीर्वादानं आपण जे काही बोलतो ते म्हणजे थोडक्यात आपल्या मुखातून ते बोलत असतात. ओके. आता म्हणजे असं समजू शकतो का मी महाराजांसोबत बोलतोय? थोडक्यामध्ये तुम्हाला असं समजायला हरकत नाही की ज्या गोष्टीवर आपण वक्तव्य करतोय किंवा भाष्य करतोय, हे भाष्य आपण करत नसून हे आपल्याकडनं शंकर महाराज करवून घेतात. आपले करते करवी ते शंकर महाराज स्वामी समर्थ, जे माझे गुरु सद्गुरू मालक पालक आहेत, ते सगळं आपल्याकडनं घडवून घेतात. ओके, ओके. तुम्हाला मी एक उदाहरण सांगेन, माझं स्वतःच उदाहरण आहे. 2017 साली माझ्याकडे जॉब नव्हता आणि मी 2017 साली 17 माझ्याकडे साली. जॉब नव्हता आणि एका बाजूने मी माझ्या एका नातलगाच्या लग्नासाठी पंढरपूर सांगोल्याला चाललो होतो. त्यावेळेस मी फलटण जवळ असलेले विडणी जे गाव आहे, त्या विडणी गावी श्री सद्गुरू शिवाजी महाराजांची समाधी आहे. श्री शंकर महाराजांनी श्री शिवाजी महाराजांना कोल्हापूरच्या मंदिरामध्ये चिले महाराज श्री दत्त चिले आणि शंकर महाराजांनी त्यांना दीक्षा दिलेली होती आणि त्यांना ह्या मार्गामध्ये आणलेलं होतं. त्यांना काही लोक त्यावेळेस वेडा शिवाजी म्हणायचे. त्यांची समाधी विडणीमध्ये फलटण जवळ आहे. मी त्या ठिकाणी जात होतो आणि कदाचित तुम्हाला म्हणजे आश्चर्य वाटेल, मी एके दिवशी 2017 साली मी तिकडे जाण्या अगोदर 6 महिन्यापूर्वीची घटना असेल, 4 किंवा 6 महिने असतील. त्यावेळेस मी शंकर महाराजांना अशी प्रार्थना केली की महाराज, माझ्यावर जर तुमची कृपा असेल तर तुमच्या अंगावरची शाल मला भेट म्हणून किंवा प्रसाद म्हणून मिळेल का? आणि हे मी एका सेवकाला तिथं बोलून दाखवलं की मी असं असं महाराजांना मागितलंय. तर त्यांनी मला असं सांगितलं की बाबा, तुम्ही महाराजांना आपले मानता, पण महाराज तुम्हाला आपल्या जवळचे मानतात का, हे पहिल्यांदा बघा. बरोबर. आणि कदाचित मला माहित नाही, पण ती कृपा असल्याशिवाय ही गोष्ट घडत नाही. मी ज्यावेळेस माझ्या नातलगाच्या लग्नासाठी जात होतो, त्यावेळेस मी विडणीला फलटण जवळ शिवाजी महाराजांच्या दर्शनासाठी गेलो. दर्शन घेतलं आणि मी निघणार. त्यावेळेस मला त्या पुजाऱ्याने बोलवून सांगितलं, तुम्ही मधुकर गुळीक का? तुम्ही पुण्यावरून आलात का? तर म्हणे हो. तर म्हणे थांबा, तुम्ही शंकर महाराजांच्या आणि श्री स्वामी समर्थांच्या प्रभावळीतले आहात आणि महाराजांचा आदेश आहे की सद्गुरू शिवाजी महाराजांच्या अंगावर असलेली शाल ही सद्गुरू शंकर महाराजांच्या धनकवडीच्या मठातून आलेली आणि ती तुम्हाला श्रीफळासोबत द्यायचा आदेश आहे. आणि ती शाल मला शिवाजी महाराजांकडे शंकर महाराजांनी पाठवलेली, ती त्यावेळेस मला मिळाली. अरे बापरे, बापरे. म्हणजे ह्या आणि ज्यांनी तुम्हाला जे सांगितलं ते तुमच्या ओळखीचे होते का? नाही, मी जे सेवक महाराजांच्या सेवेमध्ये असतात ते मी एकाला बोलून दाखवलं. मी त्यांना ओळखतो, पण मला त्यांच्याबद्दल फारशी माहिती नव्हती. पण त्यांना बोलून दाखवलं. त्यांनी मला असं बोलले की बाबा, तुम्ही त्यांना जवळचं मानता, पण ते तुम्हाला मानतात का? पण यातून मला स्पष्ट काय करायचं आहे की त्यांची कृपा असल्याशिवाय, त्यांची दृष्टी आपल्यावर असल्याशिवाय या गोष्टी घडणं शक्य नाही. बरोबर. आता तिथूनच मला त्यांनी त्या सद्गुरू शिवाजी महाराजांचं शिवस्मृती नावाचं पुस्तक वाचायला दिलं आणि मी तिथून बाहेर पडलो. मला माझ्या एका कन्सल्टंट गुरूंचा फोन आला की म्हणे, मधुकर, तुला एका इंटरव्ह्यूसाठी औरंगाबादला जायचं आहे आणि ते तुला उद्या जायचं. तर मग मी त्यांना विनंती केली की मी एका लग्नासाठी गावी आलेलो आहे, मला उद्या शक्य नाही, पण मी परवा जाऊ शकतो. आणि औरंगाबादला म्हटल्यानंतर मी पुण्यामध्ये सेटल झालेला, माझं कुटुंब सगळं सेटल झालेलं आणि मी दुसऱ्या दिवशी मी लग्न उरकलं, माघारी आलो आणि तिसऱ्या दिवशी मला ज्यावेळेस कंपनीनं गाडी पाठवली मला घेऊन जाण्यासाठी, माझ्यासोबत त्या कंपनीचे HR चे हेड होते, चीफ होते आणि त्या आम्ही गप्पा मारत नगरपर्यंत गेलो. त्यानंतर आम्ही जवळपास 1 तासभर गप्पा मारल्या, पण बोलणार काय? मग माझं डोकं शिवस्मृतीमध्ये खुपसलं आणि वाचायला सुरुवात केली आणि मला अहमदनगर क्रॉस केलं आणि मला 11वा चॅप्टर त्या पुस्तकाचा ओपन केला आणि मी वाचायला सुरुवात केली. त्याची सुरुवातच अशी होती की कुलकर्ण्यांची बदली औरंगाबादला झाली होती आणि कुलकर्ण्यांना हे अडचणीचं वाटत होतं आणि त्यांनी ठरवलं की आपण औरंगाबादला जायचं नाही. आणि माझ्याही डोक्यात मला ते क्लिक झालं, मला कळलंच नाही
माझ्याही डोक्यात होतं की औरंगाबादला कोण जाऊन राहणार, पुणे आणि औरंगाबाद किती लांब आहे आणि आपण आठवड्यातनं एकदा येणं जाणं आपल्याला पटणार नाही, आपल्याला बरोबर. करायचं नाहीये, पण इंटरव्ह्यू देऊन येऊ. पण हे त्या कुलकर्णी सर कोण? हे कुलकर्णी म्हणून, कुलकर्णी मास्तर ज्यांना म्हणतात, त्यांना शंकर आई पण म्हणतात. त्यांनी तो दृष्टांत सांगितला होता. त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं, त्यामध्ये लिहिलेलं असं होतं, की त्यांनी शंकर महाराजांना प्रश्न केला, की "महाराज आता मी काय करू?" त्यांनी सांगितलं, "तू औरंगाबादला जाऊन ये, तुला त्याचं योग्य उत्तर मिळेल." मला क्लिक झालं, की अरे आपण पण औरंगाबादला चाललोय आणि माझ्या डोक्यामध्ये जे होतं, की औरंगाबादला करायचं नाही आपल्याला आणि आपण इंटरव्ह्यू देऊन माघारी येऊन त्यांना नकार कळवू. मी इंटरव्ह्यूसाठी तयारी केली, की नाही आपण इंटरव्ह्यू चांगला द्यायचा. कंपनीच्या चेअरमन ओनर सोबत माझी मीटिंग झाली औरंगाबादला गेल्यानंतर आणि माझा इंटरव्ह्यू खूप चांगला झाला, खूप छान झाला. आणि त्यांनी सांगितलं, की "सर तुम्ही आम्हाला तुमची जॉइनिंग डेट कळवा आणि तुम्ही कधीपासून औरंगाबादला येताय ते कळवा." म्हटलं, "सर मला 2 दिवस द्या. मी पुण्याला गेल्यावर तुम्हाला 2 दिवसांनी कळवतो, की मी कोणत्या तारखेला जॉइन करायचं." माझा इंटरव्ह्यू चांगला झाल्यानंतर मी 2 दिवस विचारात पडलो, की आपण औरंगाबादला जायला जमणार नाही. हं. तर कुलकर्ण्यांचं ते जे पुस्तकामध्ये लिहिलेलं होतं, ते मला क्लिक झालं. मी इंटरव्ह्यूतून माघारी आलो. 2 दिवसांनी मी त्यांना सांगण्यासाठी फोन करायचे, त्यांचाच मला फोन आला, की "मधुकर सर तुम्हाला औरंगाबादला यायची गरज नाही. तुम्ही पुण्याच्या ऑफिसमधून बसून आपल्या बाकीच्या 23 कंपन्यांचं काम बघा." ती असाइनमेंट 3 महिन्याची होती. मी तिथं 2 वर्ष केली. अरे बापरे, बापरे! म्हणजे शंकर महाराज आपल्या सोयीसाठी, आपल्या गरजेसाठी, आपल्या अडचणीसाठी प्रत्येक क्षणाला, प्रत्येक पायरीवर आपल्यासोबत उभे आहात, याचंच ते द्योतक आहे किंवा ते एक तो जो दृष्टांत आपल्याला देतात किंवा ती जी घटना आपल्याला सांगतात, त्यातनं आपण तो बोध घ्यायचा असतो. आज माझ्या हातात मी 3 महिन्याची असाइनमेंट घ्यायच्या ऐवजी मला 2 वर्ष तिथं मला जॉब मिळाला आणि मी चांगल्या पद्धतीने त्यांचं काम केलं आणि मग मी ती असाइनमेंट पूर्ण करून मग मी बाहेर पडलो. अरे बापरे, बापरे, बापरे! छान वाटलं ऐकून. पण ह्याच्यामध्ये मला एक असं विचारायचं होतं, की तुम्ही जॉब पण करत होता आणि हे सगळं पण सांभाळत होता का? म्हणजे ॲस्ट्रोलॉजी पण हो, वगैरे? अगदी. मी गेली 33 वर्ष 1992 सालापासून मी आत्ताच तागायत करतोय आणि मला ही आवड आहे. माझ्या डोक्यामध्ये एकच होतं, की आपण ज्यावेळेस इतर ठिकाणी पत्रिका बघायला जातो किंवा भविष्य बघायला जातो आणि ज्या पद्धतीनं आपल्याला अपुरा गाईडन्स किंवा चुकीचा गाईडन्स मिळतो आणि आपल्याला फळं मिळत नाहीत किंवा मग आपण पश्चात्ताप पावतो आणि वैतागून जातो, त्रास होतो आपल्याला. आणि माझ्या डोक्यात ते पहिल्यापासून असंच होतं, की आपल्याकडनं लोकांना प्रॉपर मार्गदर्शन प्रॅक्टिकली झालं पाहिजे आणि ॲक्चुअल झालं पाहिजे. त्यामुळं थोडक्यामध्ये मी गेली 33 वर्ष ही माझी स्वामी सेवा किंवा शंकर महाराजांची सेवा या पद्धतीने मी करतोय. आणि नक्कीच. लोकांना मी ज्या गोष्टी सांगतो त्या पद्धतीनं त्यांनी जर श्रद्धापूर्वक केलं, टेक्निकली तेवढ्याच गोष्टीसाठी तेवढ्याच गोष्टी केल्या, तर त्यांना त्याचे रिझल्ट मिळतात हे त्यातून सिद्ध होतं. आणि सर्वात महत्त्वाचं, की शंकर महाराजांनी आणि स्वामी समर्थांनी अंधश्रद्धेवर हल्ला केलेला आहे. त्यांनी कधीही अंधश्रद्धा बाळगू नका म्हणून सांगितलेलं आहे. त्यांनी मला स्वतःलाही सांगितलंय, की तुझी जी लाईफस्टाईल आहे, तुझं जे जीवनमान आहे, तू त्या पद्धतीनं जर कुठलंही थोतांड पाळू नकोस. ओके. त्यांनी या पद्धतीनं मला सांगितलंय आणि त्या पद्धतीने मी माझं जीवन कोणतीही पथ्यपाणी न पाळता त्यांच्या कृपेनं मी आज व्यवस्थित पार पाडतोय. आणि माझ्याकडे दररोज कित्येक लोकं येतात आणि मी सकाळी 8ला कामाला माझ्या सुरुवात झालेली असते आणि संध्याकाळी माघारी मी 6ला ऑफिसवरनं माघारी आल्यानंतर रात्री 10 पर्यंत माझ्या ह्या सेवा सतत चालू असतात आणि मला आनंद एकाच गोष्टीचा आहे, की मी ज्या गोष्टी त्यांना रिमेडीज सांगतो, एक आध्यात्मिक असतील, शास्त्रीय असतील, प्रॅक्टिकली असतील, त्या लोकांना फायदा होतो. आणि सर्वात महत्त्वाचं काय, की मी यामध्ये कुठेही लोकांना अंधश्रद्धेला अंगारा, धुपारा, गंडा, ताई, दोरा किंवा रत्न किंवा अशा गोष्टीला मी त्यांना बळी पाडत नाही किंवा मी त्यांना काही गोष्टी खर्चिक ज्या गोष्टी असतील, त्या गोष्टी मी टाळायला सांगतो. आपण अगदीच. निसर्गामध्ये जसं पाहतो, की पूर्वीच्या ऋषीमुनींनी ध्यान साधना करून ज्या पद्धतीनं लोकांना मार्गदर्शन केलेलं आहे किंवा अगस्ती ऋषींचं आपण बघितलं, की अगस्ती ऋषींचं नाडी केंद्र चालू असतं बघा. त्यांच्यामध्ये अगस्ती ऋषींनी प्रत्येकाच्या जन्मकुंडल्या लिहिलेल्या आहेत. पण त्यामध्ये अडचण एकच येते, की तुमचं त्या बघितल्यानंतर निम्म बरोबर निघतं, निम्म चुकीचं निघतं. मग अशा वेळेस मला जे
जे साध्य होतं की शंकर महाराजांच्या श्री स्वामी समर्थांची कृपा प्राप्त असल्या कारणानं की त्या गोष्टी मी ज्या काही सांगतो, जर होणार असतील तर होणार म्हणून सांगतो, नसेल तर नाही म्हणून सांगतो. आणि जर समजा होणाऱ्यासारखे असतील आणि अडचणी असतील तर त्यावर आपण लाल किताबमध्ये आज तुम्हाला विश्वास वाटणार नाही, 10,000 पेक्षा अधिक रेमेडीज त्यांनी सांगितलेले आहेत. ओके. आणि शंकर महाराज जे सुचवतात किंवा स्वामी समर्थ जे सुचवतात ते उपाय आपण लोकांना देतो आणि त्याचे फायदे लोकांना तिथं होतात. आपण थोडक्यामध्ये व्रतवैकल्य, पारायण किंवा मंत्रतंत्र असल्या गोष्टीला लोकांना लावत नाही आणि त्यांचा सहज साध्या पद्धतीनं त्यांना कसे रिझल्ट मिळतील याकडे आपला सगळा फोकस असतो. अगदीच, अगदीच, अगदीच. तर जसं तुम्हाला ती कृपा भेटलेली आहे, तर हे दुसऱ्याच्या कल्याणासाठी पण आहे आणि तुमच्या स्वतःसाठी पण आहे का? नाही, स्वतःसाठी म्हणणं असं चुकीचं ठरेल. त्यामध्ये शंकर महाराज आणि स्वामी समर्थ आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेतातच. कारण ते आपले मी जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्वस्व असल्यासारखं तेच आहेत. त्यामुळं आपल्या कुटुंबाची ते काळजी घेतात, कुठेही अडचणी येऊ देत नाहीत आणि ज्या ठिकाणी गरज निर्माण होते, आपल्याला काही पाहिजे असेल त्यांच्याकडे प्रार्थना केली, की त्या गोष्टी आपल्याला मिळून जातात, अडचणी येत नाहीत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचा वापर आपण लोककल्याणासाठी, लोकांना प्रॉपर मार्गदर्शन मिळावं यासाठी आपण मॅक्सिमम करतो. तुमचे जे स्टोरी आहे, तुमच्या जे कथा आहेत, जे तुमच्यासोबत झालेल्या आहेत, तुमच्याकडनं जे करून घेतलेलं आहेत स्वामींजींनी आणि शंकर महाराजांनी, तर अजून कुठल्या काही गोष्टी आहेत का त्याच्या बाबतीत जर तुम्हाला मी बोलायचं? 2 गोष्टी नमूद करून सांगेन. मी 2014 मध्ये माझ्या एका मित्रासोबत शिर्डीला आम्ही साई दर्शनासाठी गेलेलो होतो. मे महिन्याचा कडकडीत उन्हाळ्याचा दिवस. आम्ही दुपारी 12-12:30ला साई मंदिरामध्ये पोहोचलो, दर्शन घेतलं. आम्ही तिथं ध्यानाला बसलो. साई महाराजांनी म्हणा किंवा शंकर महाराजांनी म्हणा, शंकर महाराजांनी जो दृष्टांत दिला, त्यांनी सांगितलं, की तुम्ही माघारी फिरताना तुम्ही ज्या कारमधून आलात ती गाडी तुमची धुवून निघेल. हं. मग मी हा दृष्टांत माझ्या सोबत असलेल्या माणसाला सांगितला, की महाराजांचा दृष्टांत असा आहे, की आपण अहमदनगरच्या जवळ असताना आपली गाडी धुवून घ्यायची. ओके. तर त्यामध्ये किस्सा असा घडला, आम्ही तिथून दर्शन घेऊन निघालो. एक ठिकाणी जेवण केलं. एक साधारणतः 4:30ची वेळ असेल. आम्ही नगरच्या जवळ होतो आणि मी त्यांना सांगितलं, की आत्ता गाडी धुवून घ्यायची वेळ आलेली. आणि अचानक आकाशामध्ये ढग भरून आले. आकाश काळकुट्ट झालं आणि पावसाला जी जोरदार सुरुवात झाली. सकाळी जे ऊन होतं, कडक ऊन आणि कडक ऊन संध्याकाळी आणि पाऊस आला. त्यामध्ये अर्ध्या तासामध्ये वातावरण बदललं आणि काळकुट्ट ढग दाटून आले आणि इतका पाऊस पडायला सुरुवात झाली, की आम्हाला पुढचं काही दिसत नव्हतं. अरे बाप! आणि गाडी 10 मिनिटात धुतली गेली, पुढे गेलो पाऊस बंद झाला. अरे बापरे! 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 म्हणजे शंकर महाराजांची आपल्यावर किती दृष्टी आहे किंवा स्वामी समर्थांची किती दृष्टी यामध्ये तुम्हाला अनुभव येईल. आणि दुसऱ्या बाजूने जर तुम्ही बघितलं, की ह्या फक्त उदाहरणाच्या गोष्टी नाहीयेत. आता मी तुम्हाला 2016 मधला एक किस्सा सांगेन. माझ्या ध्यानात आलं, मला दृष्टांत झाल्याप्रमाणे, की माझा 31 डिसेंबर रोजी ॲक्सिडेंट होणार होता. ओके. मला तो दृष्टांत कळाल्यानंतर मी काय केलं, त्या दिवशी मी थोडासा वेळ टाळला. तरी मला अर्ध्या मध्ये पुन्हा दृष्टांत झाला. सिग्नल मिळाले, की तुझा ॲक्सिडेंट होणार आहे. मी अजून अर्धा तास वाट पाहिली आणि मी रस्ता बदलून मला एक माझ्या कामासाठी जायचं होतं. मी निघालो. सरासरी मी कोरेगाव पार्काच्या जवळ असताना माझ्या ध्यानात आलं, की आपला ॲक्सिडेंट होणार आहे. आपण वेळ काढू, जरा थोडा थांबू एक ठिकाणी. मी थांबलो. पण मला माहित नाही काय घडलं. मी तिथून थांबून निघाल्यानंतर पुन्हा सिग्नल मिळाला, की तुझा ॲक्सिडेंट होणार आहे. अरे, अरे, अरे! आणि मग मी थोडंसं विचारात पडलो, की आता काय करायचं, कसं टाळायचं? तर जर सिग्नलच आहे तर ही घटना घडणार. आणि नेमका मी चौथ्या गल्लीजवळ असेल कोरेगाव पार्काच्या, आतल्या रस्त्याने एक रिक्षावाला सुसाट आला आणि माझ्या टू व्हीलरवर धपकन आदळला. माझ्या गाडीचं इतकं प्रचंड नुकसान झालं, माझा खांदा डिस्लोकेट झाला. अरे, अरे! तो रिक्षावाला खूप घाबरला. म्हणे, सर तुम्ही माझी चूक झाली, मी एवढा फास्ट यायला नाही पाहिजे होतं आणि तुम्ही माझी काही तक्रार करू नका, मी तुमच्या गाडीचं झालेलं नुकसान भरून देतो. मी त्याकडे बघून फक्त हसलो. मी त्याला सांगितलं, मी काही कंप्लेंट करणार नाहीये, काही माझी तक्रार नाहीये, काही काळजी करू नको, माझा ॲक्सिडेंट आज होणार होता आणि तो ॲक्सिडेंट झाला. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी हे विधी लिखित असल्याप्रमाणे महाराज आपल्याला सांगतात, स्वामीजी आपल्याला सांगतात आणि त्या पद्धतीनं आपल्याला त्याचे अनुभव येत जातात.
ओके. आणि हे जे स्वामींनी तुम्हाला संकेत दिलं होतं, स्वामी किंवा हे सगळे संकेत जे असतात, मी जसं म्हटल्याप्रमाणे आपल्याला काय कळतं यातलं, जे महाराज सांगतात, जे आपल्याकडनं वधवून घेतात, बोलायला लावतात, त्या दृष्टीने ह्या सिग्नल प्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात. सर तुम्हाला कसं वाटतं इथं पॉडकास्टमध्ये येऊन, आपल्या चॅनलवरती येऊन? छान वाटतंय. बेसिकली ही शंकर महाराजांचीच इच्छा असावी आणि श्री स्वामी समर्थांची इच्छा असावी की हे पॉडकास्ट तुमच्या स्टुडिओमध्ये व्हायला पाहिजे आणि त्यांनीच मला इथं पाठवलंय. मी आलेलो नाहीये. त्यांनी मला इथं पाठवलंय असं मला वाटतं. ओके, ओके. असे काही संकेत भेटतात आपल्या काही चॅनलसाठी? हो, हो. खूप छान संकेत आहेत. तुमची जवळपास ज्या पद्धतीने तुम्ही पॉडकास्ट करता, तुम्ही अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं हे सगळं केलेलं आहे आणि करता आहात आणि तुम्ही करत राहाल यासाठी माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत आणि श्री स्वामी समर्थांचे आणि शंकर महाराजांचे तुम्हाला आशीर्वाद यामध्ये प्राप्तच होतील. काळजी करण्याचं कारण नाही. धन्यवाद, अगदी धन्यवाद. जर समजा कोणाला तुम्हाला कनेक्ट करायचं असेल, जे आपले जे प्रेक्षक आहेत, त्यांना तुम्हाला कनेक्ट करायचं असेल, तर ते कसं करतील कनेक्ट करून मला? 2 गोष्टी दोन्ही मार्गाने आपण करू शकतो, की मी पुण्यामध्ये हडपसरलाच राहतो. ज्यांना मला भेटायचं असेल त्यांनी अपॉइंटमेंट घेऊन मला भेटलं तरी चालतं आणि ज्यांना शक्य नाहीये भेटणं, त्यांनी मला फोनवर जरी ऑनलाईन सर्व्हिस मागितली, तरी आपण ती त्यांना देऊ शकतो. आणि प्रेक्षकांनो, तुम्हाला जर ही माहिती उपयोगी वाटली असेल, तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा. धन्यवाद.